गोकुलदास म्हात्रे तसेच प्रवेशजी देवळीकर सर्व उपस्थित मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। तसेच सुरेशजी तांगडी हे देखील उपस्थित आहेत। सर्वांचं पुन्हा एकदा बड्डे बॉय रियान चषकामध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। तर आदरणीय नक्कीच आदरणीय सन्माननीय नवीद भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गणेशाच्या मूर्तीचं सर्वप्रथम पूजन केलं जाईल। कारण कोणत्याही हिंदू धर्मामध्ये आपल्या जर पाहिलं तर कोणत्याही प्रकारे एखादा आपण उद्घाटन सोहळा पार पडत असतो तेव्हा मात्र गणेशाच्या मूर्तीचं पूजन केलं जातं। तर नक्कीच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेदेव सर्व कार्य सुसर्वदा। तर या ठिकाणी गणेशाच्या मूर्तीचं पूजन केलं जाते, पुष्पहार अर्पण केला जातोय। सन्माननीय अतिथी नवीदजी भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गणेशाच्या मूर्तीचं पूजन केलं जातोय। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर की शिवबा लढला म्हणून अवघा महाराष्ट्र घडला, अवघ्या महाराष्ट्रात आपण ताट मानेने जगायला शिकलो, अशा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा। तसेच आदरणीय सन्माननीय उमेशजी मुकादम यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। तर नक्कीच आदरणीय सन्माननीय प्रशांत गोकुलदास म्हात्रे माजी उपसरपंच यांना देखील विनंती असेल आपण देखील गणेशाच्या मूर्तीचं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करायचं आहे। तर नक्कीच प्रवेश देवळीकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्यांचं पुष्पहार अर्पण केला जातोय आणि त्यांना या ठिकाणी मानाचा मुद्रा दिला जातोय। तसेच आदरणीय सन्माननीय प्रशांत गोकुलदास म्हात्रे आपणास देखील विनंती असेल आपण देखील या ठिकाणी पूजन करायचं आहे। तसेच राजा राठोड आपण देखील पुढे यायचं आहे। आदरणीय सन्माननीय राजाजी राठोड आपणास देखील विनंती असेल। तर सर्व पाहुण्यांचा मी पुन्हा एकदा बड्डे बॉय रिहान चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण जरूर पाहतोय। या स्पर्धेतील आज पहिला दिवस आणि या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडला जातोय। तर नक्कीच या ठिकाणी सन्माननीय अतिथी यांच्या शुभ हस्ते पूजन केलं जातोय। तर नक्कीच प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन सोहळा मित्रांनो आपण पार पडला जो ते पाहतोय जरूर। सन्माननीय राजाजी राठोड आणि नवीदजी भोईर तसेच माजी उपसरपंच प्रशांत गोकुलदास म्हात्रे, प्रवेश देवळीकर तसेच उमेश मुकादम हे देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती करतोय। तर सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो रियान चषक 2022 मध्ये। तर नक्कीच या ठिकाणी श्रीफल वाढवला जातोय। गणपती बाप्पा मोरया। तर नक्कीच जाऊया यष्टांच्या दिशेने, यष्टांचं पूजन त्या ठिकाणी खेळपट्टीवर करण्यात येईल।
तर नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर खेळपट्टीचं पूजन केलं जाईल. तर नक्कीच प्रमुख मान्यवरांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी विकेटचे पूजन करायचं आहे. तर नक्कीच सन्माननीय माजी उपसरपंच प्रशांत गोकुळदास म्हात्रे आपणास विनंती करतोय. तसेच नवीनजी भोईर आपणास देखील विनंती करतोय की आपण यष्टांचं पूजन करायचं आहे. सर्व अतिथींना विनंती असेल आपण पुढे यायचं आहे आणि यष्टांचं पूजन करायचं आहे. गणपती बाप्पा मोरया. तर नक्कीच दुसऱ्या एंडच्या यष्टांच्या देखील पूजन केलं जाईल. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय राजा राठोड आपण देखील यष्टांचं पूजन करायचं आहे. सन्माननीय राजा राठोड यांच्या शुभ हस्ते यष्टांचं पूजन केले जाते. तर सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय बड्डे बॉय रेयान चषक 2022 मध्ये. गणपती बाप्पा मोरया. तर नक्कीच आता मात्र आपण जाऊया व्यासपीठ. टॉस केला जाईल. जरीमरी स्पोर्ट पाय विरुद्ध उल्हासमूर्ती पाय या दोन संघामधील पहिला सामना होईल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण व्यासपीठासमोर टॉस करण्यासाठी यायचं आहे. प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. जरीमरी स्पोर्ट पाय संघाचा कर्णधार आणि उल्हासमूर्ती पाय संघाचा कर्णधार आपणास विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. या ठिकाणी प्रमुख अतिथी उपस्थित आहे त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सन्माननीय नवीनजी भोईर तसेच सन्माननीय राजा राठोड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल मी नक्कीच अतिथींना या ठिकाणी निमंत्रित करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर टॉस बॉक्स आपण पाहतोय प्रवीण गुप्ता बिग डॅडी 40+ ते सर्व आहेत कामन विभागातील बिलॉंग करतात. त्या टॉस बॉक्समध्ये आपण आहोत. तर नक्कीच या ठिकाणी सन्माननीय नवीनजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला जर आपण पाहिलं तर काटा आणि शापा आहे. टॉस जिंकलाय जरीमरी स्पोर्ट पाय संघानं. तर नक्कीच अतिथींना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं खूप खूप स्वागत.
तर नक्कीच जरीमरी स्पोर्ट पाय संघाने टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? शतरक्षण. शतरक्षण करत असताना समोरील संघाला किती धावपर्यंत तुमचा रोखण्याचा प्रयत्न असेल? 5 षटकांचा सामना असेल, तर एकंदरीत किती धावपर्यंत? 6 षटकांचा असेल. नक्कीच आयोजक आम्हाला सूचना देतात. 5 षटकांचा सामना असेल, तर एकंदरीत 5 षटकामध्ये किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50. तर नक्कीच जबरदस्त क्रीडा स्पर्धा आहे. तुम्ही देखील या मैदानावर क्रीडा स्पर्धा भरवली होती, चांगलं आयोजन केलं होतं, परंतु या मैदानावर खेळताना तुम्हाला एकंदरीत कसं वाटतं आणि आयोजन कसं वाटतं? आयोजन खूप छान आहे, खेळायला मजा येते. तर नक्कीच तुम्ही 40 ते 50 धावसंख्येवर समोरील संघाला रोखणार आहात. तुमच्याकडे असे कोणते गोलंदाज आहेत त्यांच्यावर विश्वास असेल? प्रवीण आहे, मुक्तेश आहे, जय डुकले, जेडी. तर खूप खूप हार्दिक स्वागत तुमच्या संघाचं. तर नक्कीच आपण टॉस हारला आहात, तर टॉस जिंकला असता ते निर्णय काय घेतला असता? शतरक्षण. तर नक्कीच एकंदरीत पाहिलं तर शतरक्षण करत असताना तुम्हाला इथं करायला मिळत नाही, ते फलंदाजी करायची आहे. ते निर्धारित 5 षटकामध्ये किती धाव करण्याचा प्रयत्न असेल? 50+. तर नक्कीच खूप खूप तुमच्या संघाला. तर नक्कीच या ठिकाणी टॉस जिंकलाय जरीमरी स्पोर्ट पाय संघाने आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेलं आहे आणि उल्हासमती पाय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय प्रवीणजी गुप्ता साहेबांना आपण विनंती करतो, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर नक्कीच या ठिकाणी नुकताच उद्घाटन सोहळा पार पडला. तर सन्माननीय अतिथी आपण पाहतोय, तसेच बिग डॅडीचे बिग डॅडी 40+47 चे सर्वेसर्वा सन्माननीय प्रवीण गुप्ता यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तसेच पायगावातील उद्योगपती सन्माननीय शेखर कोंडस्कर यांचं देखील आगमन झालेलं आहे. सर्व अतिथींचं आम्ही या क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर मित्रांनो, आपण पाहतोय बिग डॅडी ग्रुप पाय आयोजित बड्डे बॉय रेयान चषक 2022 हे भव्य दिव्याचं आयोजन. नुकताच आपण उद्घाटन सोहळा पडला. व्यासपीठावर जर पाहिलं तर आपण प्रमुख अतिथी या ठिकाणी दाखल झाले. सन्माननीय आपण पाहतोय नवीद भोईर, तसेच माजी उपसरपंच प्रशांत गोकुळदास म्हात्रे, राजा राठोड साहेब, तसेच बिग डॅडी 47 ग्रुपचे सर्वेसर्वा सन्माननीय आदरणीय प्रवीणजी गुप्ता हे देखील उपस्थित आहेत. तसेच प्रवेश देवळीकर, तसेच पायगावातील उद्योगपती शेखर कोंडस्कर, सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय या क्रीडा स्पर्धेमध्ये. तसेच खार्डी गावातील मालोडी गावातील नितेशजी भगत, तसेच आमचे पाय गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व सुरेशजी तांगडी साहेब, तसेच विश्वनाथजी खारकंडी, महेश शिकारी, सुनील रायकर, सर्वांचं आम्ही या मंचावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर पहिला सामना सुरू होईल मित्रांनो. या क्रीडा स्पर्धेतील पहिला दिवस आणि पहिला सामना जर पाहिलं तर जरीमरी स्पोर्ट पाय विरुद्ध आपण जर पाहिलं तर उल्हास स्मृती पाय या दोन संघांमध्ये पहिला सामना सुरू होईल. पहिला सामना या ठिकाणी सुरू होतोय. पहिला सामना जर पाहिला तर जरीमरी स्पोर्ट पाय विरुद्ध उल्हास स्मृती पाय या दोन संघांमध्ये मित्रांनो सामना खेळवला जाईल. टॉस झाला होता. जरीमरी स्पोर्ट पाय संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि उल्हास स्मृती पाय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. या पहिल्या मॅचमध्ये एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहते. प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन सोहळा मित्रांनो पार पडला. आपण जर पाहिलं तर व्यासपीठावर सर्व पाहुण्यांची मांदी आली पाहतोय आज सकाळच्या सत्रामध्ये एकंदरीत या क्रीडा स्पर्धेसाठी. तर नक्कीच प्रिन्स मूवीच्या माध्यमातून तुम्ही थेट यूट्यूबवर लाईव्ह ही स्पर्धा मित्रांनो पाहू शकता. अर्थातच बिग डॅडी ग्रुप पाय आयोजित बड्डे बॉय रेयान चषक 2022 हे भव्य दिव्याचं आयोजन वर्ष पहिलं खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. तर या सर्वांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
तर नक्कीच प्रमुख अतिथी आपण व्यासपीठावर पाहतोय सन्माननीय रियांश यांचे वडील आपण पाहतोय, सन्माननीय आदरणीय नवीद भोईर, असे सन्माननीय आदरणीय राजाजी राठोड, माजी उपसरपंच प्रशांत गोकुळदास म्हात्रे, बिग डॅडी 47 आणि कामन गावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व उद्योगपती सन्माननीय आदरणीय प्रवीणजी गुप्ता, पायगावातील उद्योगपती प्रवेश देवळीकर, तसेच पायगावातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि एक उद्योगपती प्रसिद्ध उद्योगपती शेखर कुंडस्कर, सन्माननीय आदरणीय सुरेजी तांगडी, नीतू भगत मालोडी येथील ते दाखल झालेत या मॅचसाठी, तसेच विश्वनाथ खारखंडी, महेश शिकारी, सुनील रायकर, सर्वांचं आम्ही या सर्व अतिथींचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय या क्रीडा स्पर्धेमध्ये. तर नक्कीच मित्रांनो आपण पहिला सामना पाहतोय. एका बाजूला जरीमरी स्पोर्ट पाये विरुद्ध उल्हास मूर्ती पाये या दोन संघामध्ये सामना पाहतोय. टॉस जिंकला होता जरीमरी स्पोर्ट पाये संघानं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे या पहिल्या मॅचमध्ये. तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण दोन पंच पाहतोय, चंदन देवळीकर आणि सुनील रायकर हे दोन पंच पहिल्या मॅचसाठी आपण त्यांना पाहतोय. तर दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना विनंती असेल आपण टॉस समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना विनंती असेल. तर नक्कीच या ठिकाणी हर्षल डवळीकर यांनी मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत उल्हास मूर्ती पाये संघाला या ठिकाणी पहिल्या मॅचसाठी, आणि बिग डॅडी ग्रुप पाये या संघाला देखील या आयोजनासाठी आणि नियोजनासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद हर्षल डवळीकर, आपलं देखील खूप खूप हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. तर नक्कीच उल्हास मूर्ती पाये संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. पहिला सामना पाच षटकांचा सामना असेल. पहिले 2 षटकं पॉवर प्लेचे असतील, तदनंतर 3 षटकं नॉन पॉवर प्लेचे खेळवण्यात येतील. तर मित्रांनो आपण पाहतोय एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा, आणि मैदानामध्ये जर पाहिलं तर प्रचंड ऊन आपण पाहतोय. संदीप पाटील मंडप डेकोरेटर्स आपण संपर्क साधायचा आहे. संदीप पाटील आपण संपर्क साधायचा आहे. तर नक्कीच सामना सुरू होते. षटक क्रमांक पहिलं नितीन मस्तान आलाय राईट आर्म ओव्हर द विकेटनं. सलामीची जोडी मैदानामध्ये पप्पे आणि समीर देवळीकर हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. तर नितीन मस्तान षटक क्रमांक पहिलं आणि पहिलं चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालं या मॅचमध्ये. नितीन मस्तान राईट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू, यावेळेस चांगला फटका, सुरेख फटका, पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडू मात्र जातोय सीम मार रेषा पार. 4 धावांसाठी खूप चांगला फटका.
फटका होता इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरून पप्या पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. अफलातून फटका होता आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय नितीन मस्तान या गोलंदाजावर. अगदी पाहिलं तर मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतला होता आणि कव्हरच्या डोक्यावरून एक लास्ट जवाब फटका पप्याच्या बॅटमधून आलाय. पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त फटका पप्याच्या बॅटमधून आला. या मॅच मध्ये खेळत असताना पुन्हा एकदा गोलंदाज नितीन मस्तान राईट आर्म ओव्हर द विकेट न पप्यासाठी. इथे देखील हा चेंडू देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस जर पाहिलं तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये प्रणय मुकादम आहे, कोणत्या प्रकारे चुकी करत नाही आणि पहिला हादरा बसलाय टीम उल्हास मूर्ती पाहिला पप्याच्या रूपानं. इथे जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, इथे मात्र मिस टाइम फटका. एलिव्हेशन फारसं झालं नव्हतं आणि प्लेसमेंट देखील खराब होती. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक होते. एक चांगला झेल कंप्लीट केलाय प्रणय मुकादमनं आणि पहिला फलंदाज पप्या पाटील बाद झाला या मॅचमध्ये. अगदी पाहिलं तर हा फटका देखील चांगला जायला हवा होता, कारण पाहिलं तर पप्या पॉवर प्लेमध्ये खूप चांगली बॅटिंग करत होता, कारण पहिल्या चेंडूवर त्याचा चौकार आलाय आणि इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिलाय आणि या ठिकाणी पहिला धक्का उल्हास मूर्ती पाय संघाला बसलाय या मॅच मध्ये खेळताना. तर नक्कीच चांगलं कमबॅक केलं नितीन मस्ताननं, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर मात्र विकेट घेतली आहे आणि कौतुक करावं लागेल प्रणयचं. काय चांगला झेल त्यांनी कंप्लीट केलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि या ठिकाणी असं वाटलं होतं की एका क्षणाला हा चेंडू मोठा फटका जाईल, परंतु एक जबरदस्त झेल त्यांनी कंप्लीट केलाय. पुन्हा एकदा नितीन मस्तान राईट आर्म ओव्हर द विकेट न समीर देवलीकरचा आडी. नवीन बॅटर वीरू मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. इथे पाहिलं तर शबल क्रॉस होण्याचा प्रयत्न आणि पंचाने मात्र नो बॉल घोषित केलाय. धावबाची संधी आणि फलंदाज धावबाच्या स्वरूपात. या ठिकाणी पाहिलं तर ओस्टपच्या स्वरूपात पंचाने नो बॉल घोषित केलाय, परंतु एक धाव मिळेल या चेंडूवर आणि फलंदाज मात्र धावबाद होईल. आणखीन एक धक्का टीम उल्हास मूर्ती पाहिला. यस डीजे पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, कॉलिंग खराब आणि बाद झालाय. दुसरा धक्का बसलाय टीम उल्हास मूर्ती पाहिला या मॅच मध्ये खेळताना. इथे जर पाहिलं तर दुखापतग्रस्त झाले समीर देवलीकर. हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि मात्र शरीराच्या दिशेने चेंडू गेला होता आणि कुठेतरी दुखापतग्रस्त झालाय समीर देवलीकर. अगदी पाहिलं तर भरपूर वेगानं चेंडू टाकला होता, भन्नाट वेग पाहायला मिळाला गोलंदाज नितीन मस्तानच्या माध्यमातून आणि कुठेतरी दुखापतग्रस्त झालाय पहिल्या मॅच मध्ये खेळताना समीर देवलीकर हा खेळाडू. आणि इथे जर पाहिलं तर वीरू धाव घेण्याचा प्रयत्न करत होता आणि धाबाच्या स्वरूपात या ठिकाणी वीरू सारखा एक चांगला फलंदाज मात्र बाद झालाय उल्हास मूर्ती पाय संघाचा. तर नक्कीच सर्वांचं पुन्हा एकदा बिग डॅडी ग्रुप पाय आयोजित रेयांश बड्डे बॉय रेयांश चषक 2022 मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर नक्कीच नो बॉल टाकला होता. अगदी पाहिलं तर वीरू धाव घेण्याचा प्रयत्न करत होता आणि पंच चंदन देवलीकर आम्हाला सांगतात की हा नो बॉल आहे आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल. पुन्हा एकदा नितीन मस्तान राईट आर्म ओव्हर द विकेट न समीर देवलीकरसाठी फ्रीटचा चेंडू असेल आणि या चेंडूवर नक्कीच जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल खेळाडू फलंदाज समीर याचा.
पुन्हा एकदा नितीन मस्तान राईट आर्म ओव्हर द विकेट न समीर देवलीकर साडी. इथे मला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे आणि हा चेंडू मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार, कारण दुःखापतग्रस्त झाला होता पहिल्या चेंडूवर आणि इथे मात्र एक खूप चांगला फटका आला होता. पुन्हा एकदा नितीन मस्तान राईट आर्म ओव्हर द विकेट ना. इथे पहिला तर जागा भरून खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू टाकलाय, गुडलेन स्पॉटवर चेंडू पडला होता आणि अतिशय भन्नाट वेगानं चेंडू मात्र या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. चांगला कमबॅक केलाय नितीननं. या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये जर पाहिलं ना तर षटकार देखील आलाय आणि चौकार देखील आलाय आणि अगदी पाहिलं तर 2 विकेटही पडल्यात या षटकामध्ये. पुन्हा एकदा नितीन मस्तान इथे देखील पाहिला तर पॉईंट क्षेत्रामध्ये या ठिकाणी षटरक्षक आहे प्रसाद, कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये आणि आणखीन एक धक्का टीम उल्हास मोठी पाहिला. आहे ती 11 धावा. खूप चांगली गोलंदाजी केली गोलंदाज नितीन. आदरणीय पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. तर नक्कीच माजी उपसरपंच प्रशांत गोकुळदास म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी स्वागत आणि सन्मान अतिथींचं केला जाईल. तर नक्कीच पंचांना विनंती असेल 2 मिनिटं सामना थांबवायचा, या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल. तर उल्हास मोठी पाय संघाचे खेळाडू आपण यायचं व्यासपीठावर आणि स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करून घ्यायचं आहे. इथे जर पाहिलं तर सन्माननीय आदरणीय नवीदजी भोईर यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. तर या ठिकाणी प्रशांत गोकुळदास म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय नवीदजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. बड्डे बॉय रेयांश यांचे वडील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण मित्रांनो पाहतोय. बिग डॅडी ग्रुप पाय आयोजित बड्डे बॉय रेयान चषक 2022 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय माजी उपसरपंच प्रशांत गोकुळदास म्हात्रे आपणास विनंती करतोय की सन्माननीय आदरणीय नवीदजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मायेची ऊब देणारी भगवी श्वाल, महाराष्ट्राचं महावस्त्र श्वाल त्यांना अर्पण केली जाते. त्यानंतर प्रेम आणि स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आणि एक प्रतिमा त्यांना भेट देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. प्रशांत गोकुळदास म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय.
तसेच मुख्य मंचावर या ठिकाणी जर पाहिलं तर सन्माननीय आदरणीय नवीदजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. बिग डॅडी ग्रुप पाये या ग्रुपच्या माध्यमातून सन्माननीय आदरणीय नवीदजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. पुष्पगुच्छ, महाराष्ट्राचं महावस्त्र, शॉल अर्पण करून तसेच प्रतिमा आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्याचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. तसेच नवीदजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. तसेच यानंतर मात्र स्वागत आणि सन्मान मंचावर उपस्थित असलेले राजाजी राठोड यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी प्रशांत गोकुळदास मात्रे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्माननीय आदरणीय राजाजी राठोड यांचा स्वागत आणि सन्मान करावा. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची ऊब देणारी शॉल, पुष्पगुच्छ, आदर स्नेह आणि प्रेम वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय आदरणीय राजाजी राठोड यांचं स्वागत आणि सन्मान प्रशांत गोकुळदास मात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. तसेच कामन गावातील प्रसिद्ध उद्योगपती आणि बिग डॅडी 47चे ते सर्व आहेत सन्माननीय आदरणीय प्रवीणजी गुप्ता साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. मी प्रशांत गोकुळदास मात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय प्रवीणजी गुप्ता यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बिग डॅडी 47 कामन येथील सर्व आणि कामन येथील प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय प्रवीणजी गुप्ता साहेब यांचं स्वागत आणि सन्मान माजी उपसरपंच प्रशांत गोकुळदास मात्रे यांच्या शुभ हस्ते केला जातो. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची ऊब देणारी शॉल, पुष्पगुच्छ, प्रेम आणि आदर वाढवणारं सन्मान चिन्ह आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पुतला त्या ठिकाणी त्यांना भेट दिला जातोय आणि त्याचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. सुस्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम सर्वांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तदनंतर कामन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय आदरणीय आणि कामन गावातील प्रसिद्ध उद्योगपती शाहिदभाई अन्सारी यांचा देखील स्वागत आणि सन्मान केला जातोय. प्रवेशजी देवलीकर यांच्या त्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातो. मी विनंती करतोय प्रवेशजी देवलीकर यांना या ठिकाणी शाहिदभाई अन्सारी यांचं स्वागत आणि सन्मान. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायेची ऊब देणारी शॉल, प्रेम स्नेह आणि आदर वाढवणारं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्याचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. शाहिदभाई अन्सारी कामन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. पंचाने सामना सुरू करायचा. पहिला षटक संपला. पहिल्या षटकामध्ये अगदी पाहिलं तर आमचे गुणलेखक रोहन पवार आम्हाला सांगतात की धावसंख्या झाली 11 आणि गडी बाद झाले ते 4 गडी आणि खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे पहिल्या षटकामध्ये. इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे नितीन मस्तानं, अक्षरशः प्रभावित केलं आहे. कारण गोलंदाजी करत असताना थोड्याशा धावा देखील आल्यात परंतु सातत्याने विकेटी बाद केल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीण हा गोलंदाज दाखल झालाय परंतु स्ट्राईकला ऋतिक रायकर फलंदाज. प्रवीण इथे पहिला तर खोलवाटा चेंडू होता. यावेळेस जर पहिला पॉईंट क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक धक्का. टीम उल्हास मोठी पाहिला ऋतिकच्या रूपानं खराब क्रिकेट खेळले जाते. या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 4 गडी बाद झालेत आणि या षटकाच्या पहिल्या चेंडूवर प्रवीण गवारीला या ठिकाणी मात्र यश प्राप्त झालंय. खराब फलंदाजी आपण जर पाहतोय उल्हास मोठी पाय संघाची या मॅच मध्ये खेळताना, कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि 4 गडी बाद झाले आणि या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवर खेळताना पाहिलं तर फलंदाज
ऋतिक रायकर बाद झालाय. न्यू बॅटर ललित देवलीकर मैदानामध्ये एंटर झालाय. अगदी पाहिलं तर आता मात्र संयमानं क्रिकेट खेळावं लागेल उल्हासमूर्ती पाय संघाला, कारण 5 षटकांचा सामना आहे आणि आतापर्यंत अर्धा संघ बाद झालाय, कारण 5 गडी बाद झालेत या मॅचमध्ये. आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू संपलाय आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अगदी पहिल्या गडी बाद केलाय प्रवीणनं. खूप चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु पवन पाटीलला आणि ललित देवलीकरला चांगला खेळ करावा लागेल या मॅचमध्ये खेळताना. गोलंदाज प्रवीण गवारी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं पवन पाटीलसाठी षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे या मॅचमध्ये. इथं पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडू होता. इट्स अ वाईट. पंचामाला दर्शवतात की वाईट बॉल आहे. इथे मात्र लाईन खराब होती. आपण जर पाहिलं तर वेग वाढवण्याचा प्रयत्न राहिला होता या चेंडूवर, परंतु दिशाहीन चेंडू टाकलाय आणि पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 12 या आकड्यावर. पुन्हा एकदा प्रवीण गवारी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथं पाहिलं तर खोलवाटा पहिला चेंडू होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आहे तर चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलंय प्रणय मुकादमनं. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 14 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी केली होती यावेळी देखील चांगला चेंडू होता, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीनं फटका पवन पाटीलच्या बॅटमधून आला होता. पुन्हा एकदा प्रवीण गवारी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न. लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चांगल्या प्रकारे बॅकअप केला जातोय. तत्पूर्वी 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 15 या आकड्यावर. एक भागीदारी खूप महत्त्वाची आहे, कारण 5 गडी बाद झालेत. इथे एक भागीदारी होणं खूप महत्त्वाचं असेल उल्हासमूर्ती पाय संघाला, कारण 5 षटकांचा सामना आहे. मैदानावर थांबणं खूप महत्त्वाचं आहे आणि अगदी पाहिलं तर स्ट्राईक रोटेट होणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मोठा फटका खेळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे या मॅचमध्ये. परंतु कौतुक करावं लागेल जरीमरी स्पोर्ट पाय संघाचं. खूप चांगली गोलंदाजी केली आहे या मॅचमध्ये. ते पाहिलं तर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढल्या हलक्या हातानं. बॅकफुटला जाऊन जर पाहिलं तर डिफेन्स केला आहे ललितनं आणि 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. त्या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 16 या आकड्यावर. पहिला चेंडू खेळत असताना ललितनं सन्मान केला आहे चेंडूचा, कारण खूप चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली आहे आतापर्यंत जरीमोरी स्पोर्ट पाय संघाने या मॅचमध्ये, आणि या ठिकाणी सन्मान केला आहे आणि अगदी 1 धाव कंप्लीट केली गेली आहे ललितच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रवीण गवारी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथं मात्र आडव्या वाटणे खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. चांगला फटका आलाय आणि चेंडू मात्र जातोय 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. फटका आला होता पवनच्या बॅटमधून अगदी स्टँड अँड डिलेवर. 6 धावांसाठी षटकार गेला होता. या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 22 या आकड्यावर. खूप चांगला फटका होता. धावसंख्येला नवसंजीवनी देणारा फटका आला होता. इथे देखील पाहिला तर बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार फलंदाज पवनच्या बॅटमधून येतोय. खूप चांगला तर नक्कीच पाहिलं तर बड्डे बॉय रेयान चषकामध्ये आपण रेयान शाच्या वाढदिवसानिमित्तानं जो शीर्षक गीत बनवला होता, तर नक्कीच आयोजकांना पाणी मैदानामध्ये पाठवायचं आहे, तर तो सॉन्ग या ठिकाणी वादन केला जातोय DJ तेज यांच्या माध्यमातून. खूप चांगल्या प्रकारे शीर्षक गीत आपण ऐकतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी पाहिलं तर रेयान शाचा वाढदिवस काही दिवसापूर्वी साजरा झाला होता कामन विभागामध्ये, आणि त्याचं गुणगान गाणारं आणि त्याच्या नावाला शोभणारं अगदी संगीत या ठिकाणी वादन केलं होतं DJ वादकानं या स्पर्धेमध्ये. आणि आपण स्पर्धा देखील पाहिली ना तर बिग डॅडी स्पोर्ट पाय आयोजित बड्डे बॉय रेयान चषक 2022, तर नक्कीच रेयानच्या नावाने या ठिकाणी स्पर्धा खेळवली जाते आणि खूप चांगल्या पद्धतीनं शीर्षक गीत आपण ऐकलं या स्पर्धेसाठी.
तर नक्कीच पाण्याची सोय करायची आहे मैदानामध्ये, कारण मित्रांनो खूप जास्त उष्णता आपण मैदानामध्ये पाहतोय. कारण जास्त जेव्हा उष्णता असते ना तेव्हा खेळताना डिहायड्रेशनसारखा प्रकार घडू शकतो. म्हणून आयोजकांना विनंती असेल आपण सातत्यानं मैदानामध्ये पाण्याचा पुरवठा करायचा आहे. आणि पाणी जेव्हा शरीराला कमी भेटतो ना तेव्हा मात्र उष्माघातसारखा प्रकार घडू शकतो. कारण पाहिलं तर अतिशय जास्त तापमान आहे सध्या तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणून खेळाडूंना जेव्हा जेव्हा पाण्याची गरज भासेल तेव्हा तेव्हा खेळाडूंनी पाण्याची मागणी करावी. कारण आयोजकांना देखील या ठिकाणी सूचना असतील, कारण आपण सातत्यानं पाणी पुरवठा करावा. कारण एवढ्या भर उन्हामध्ये क्रिकेट खेळणं मित्रांनो खूपच कठीण आहे. आणि ते क्रिकेटवर असलेलं प्रेम अगदी पाहिलं तर आमचे गुणलेखक रोहन पवार आम्हाला कळवतात की 33 सेल्सिअस या ठिकाणी जर पाहिलं तर तापमान आपण पाहतो या मैदानावर. म्हणजे प्रचंड तापमान, असं तापमान आपण जर पाहिलं ना तर वेस्ट इंडिजमध्ये सातत्यानं हा तापमान असतो, परंतु त्या विभागातील लोकांना तो सुटेबल असतो. कारण आपल्या विभागामध्ये सातत्यानं जर पाहिलं तर 27-28 हा कायमचा असतो, परंतु एप्रिल आणि मे महिना येतो ना तेव्हा तापमानामध्ये वाढ असते. धावसंख्या झाली आहे ती गुणतालिकेवरती 28 धावा झालेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना उल्हासमूर्ती पाय संघानं धावपलकावर धावा उभारल्यात त्या 5 बाद 28 धावा. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज जर पाहिलं तर नितीन मस्तान आलाय. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर कामन गावातील एक जबरदस्त खेळाडू राहिल अन्सारी याचं देखील आगमन झालेलं आहे. त्याचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. वेलकम राहिल. अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि मी देखील राहिलचा खेळ जवळून पाहिलाय. षटक क्रमांक 3 नितीन मस्तान इथे पाहिलं तर बॅकफुटला जाऊन फक्त चेंडूला डिफेन्स केलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये ढकललाय. डीप बॅकवर पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू अडवला गेलाय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट गेली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावर. अगदी पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये कुठेतरी सामना जर पाहिला ना तर जरीमरी स्पोर्ट पायाच्या बाजूने झुकला होता, परंतु प्रवन पाटीलनं खूप चांगली फलंदाजी केली आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि कुठेतरी सामन्याचा धावसंख्येचा वेग वाढवण्याचा त्याचा प्रयत्न राहिला होता. आणि पवनकडे खूप चांगला फलंदाज आहे. सातत्यानं खूप संध्या मिळाल्यात या खेळाडूला, परंतु संधीचं सोनं करता आलं नव्हतं. परंतु या मॅचमध्ये पवनने दाखवला आहे त्याचा क्लास आणि अगदी खूप चांगली फटकेबाजी केली आहे. पुन्हा एकदा नितीन मस्तान राईट आर्म ओव्हर द विकेट ना पवन पाटीलसाठी. गोलंदाज नितीन मस्तान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. एक जबरदस्त फटका होता. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू इनटू द गॅप ट्रॅव्हर होतोय आणि या ठिकाणी जर पाहिलं तर 3 धावा पळून काढल्या जातील, कारण चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण झालं होतं आणि 3 धावा मिळाल्या यावेळेस या खेळाडूला. या 3 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावर. एक जबरदस्त फटका आला होता. क्रिकेटचा मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका होता, कारण अगदी पाहिलं तर कव्हर रिजनमध्ये एक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला होता फलंदाज पवनच्या बॅटमधून. पुन्हा एकदा नितीन मस्तान राईट आर्म ओव्हर द विकेटनं ललित देवलीकर साठी. इथे देखील विकेट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका स्वतः गोलंदाज चेंडू खाली. जजमेंट आणि काय जबरदस्त जजमेंट घेतलाय आणि अफलातून झेल कंप्लीट केलाय आणि ललित देवलीकर सारखा एक चांगला फलंदाज बाद झालाय टीम उल्हासमूर्ती पायचा. तर नक्कीच ललित मात्र एक खराब फटका खेळला होता. सुरुवातीला त्यांनी संयम दाखवला होता. सुरुवातीच्या काही चेंडूवर त्यांनी डिफेन्स केला होता. सातत्याने एकेरी आणि दुहेरी धाव घेतली आणि ते जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. एलिव्हेशन फारसं झालं नव्हतं या चेंडूवर आणि गोलंदाज नितीन मस्तानचं कौतुक करावं लागेल. अगदी उंच चेंडू गेला होता आणि जबरदस्त जजमेंट त्याने घेतलाय आणि लाजवाब झेल कंप्लीट केलाय आणि फलंदाज ललित देवलीकर बॅक टू द पेव्हिलियन. एक मोठा धक्का बसलाय टीम उल्हासमूर्ती पाहिला या मॅचमध्ये. पुन्हा एकदा नितीन मस्तान राईट आर्म ओव्हर द विकेटनं पवन साडी. इथे देखील फटका चांगलाय. उंची जास्त आणि लांबी देखील जास्त. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अफलातून फटका पवन पाटीलच्या बॅटमधून. काय जबरदस्त फटका आलाय. आजी ताराबाई भरावून गेल्या 4 मार्चच्या या शुभ दिनाला. मदत कराला नवी दादाला ते जगन्नाथ सासरे आले. कामन गाव जमला या बडेमध्ये दिल खुशहाल. सारा कामन गाव जमला या बडेमध्ये दिल
4 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 2 बाकी आहेत या षटकातील. पुन्हा एकदा नितीन मस्तान राईट आर्म ओव्हर द विकेट ना पवन साडे. पवन अफलातून बॅटिंग करतोय. इथं पाहिलं तर शरीरापासून चेंडू दूर ठेवला तर वेग भन्नाट होता. इथे जर पाहिलं तर फुटवर्कचा अभाव होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि चांगल्या प्रकारे कमबॅक केलं या चेंडूवर नितीननं. कारण षटकार मारल्यानंतर जेव्हा गोलंदाज कमबॅक करतो ना ते देखील खूप चांगलं असतं, कारण दडपण असतं गोलंदाजावर. आणि अगदी पाहिलं तर निर्धाव चेंडू टाकलाय नितीन मस्ताननं. पुन्हा एकदा नितीन मस्तान इथं देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव, चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना उल्हास मूर्ती पाय संघाची धावसंख्या झाली आहे ती 6 बाद 38 धावा. इट्स ओव्हर टू डीजे. मम्मी सुबांगी रे असला बोले, वाढदिवसाला गाऊ सारा डोले. मम्मी सुबांगी रे असला बोले, वाढदिवसाला गाऊ सारा डोले. बाबा हरिचंद्र नाही तर त्याचे मला दुःख वाटते. कामन गाव जमला या पडेमध्ये दिल खुशहाल. कामन गाव जमला या पडेमध्ये दिल खुशहाल. कामन गाव जमला. एक जबरदस्त शीर्षगीत मित्रांनो आपण ऐकतोय. बड्डे बॉय रेयांश यांच्या माध्यमातून हा सॉन्ग निर्माण केला होता. आणि अगदी पाहिलं तर बिग डॅडी ग्रुप आहे आयोजित क्रीडा स्पर्धेमध्ये देखील बड्डे बॉय रेयांश चषक 2022 आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. आणि एक जबरदस्त डीजे वादन केलं जातोय डीजे तेज यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा षटक क्रमांक जर पाहिलं 4, या ठिकाणी गोलंदाज जयेश ढुकळे एक अनुभवी गोलंदाज मात्र मैदानामध्ये. फुलटो चेंडू होता, यावेळेस मात्र मनीष आहे आणि मनीषच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका आला. चेंडूला अगदी फेकून दिलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. रुपेश काका हे महापौर आले, पहिल्याच बड्डेत जोरान नाचले. रुपेश काका हे महापौर आले, पहिल्याच बड्डेत जोरान नाचले. अमोल मामा हे लय. काय जबरदस्त फटका आला होता मनीषच्या बॅट मधून. पुन्हा एकदा इथे देखील चेंज द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अगदी स्लोवर वन चेंडू होता. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू आला नव्हता. एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय जयेश ढुकले हा गोलंदाज. तर मनीषचं कौतुक करावं लागेल. व्हेरी फर्स्ट बॉल तो मात्र फेस करत होता आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आला होता. पुन्हा एकदा जयेश ढुकले लेफ्ट आर्म अराउंड विकेटनं. इथे देखील खोलवर टाकणारा चेंडू, चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. शतरक्षक आहे आणि तिथे जर पाहिलं तर त्याच्या डोक्यावरून चेंडू बॅक टू बॅक दुसरा षटकार. फलंदाज मनीषच्या बॅटमधून. या 6 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 50 या आकड्यावर. अर्धशतक झळकावलंय उल्हास मोठी पाय संघानं. पुन्हा एकदा जयेश ढुकले. इथे देखील फुलटा चेंडू होता, यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा आणि पंचाने मात्र पायचीच्या स्वरूपात बाद केलाय फलंदाज मनीष पाटीलला. फुलटा चेंडू होता, या चेंडूवर देखील मोठा फटका मारता आला असता, परंतु पायचीच्या स्वरूपात मनीष बाद झालाय. तर नक्कीच जर पाहिलं तर मनीषच्या बॅटमधून 2 षटकार आला आणि त्यानंतर निर्धाव पायचीच्या स्वरूपात बाद केलाय फलंदाज मनीषला. नवीन बॅटर मात्र राजू मैदानामध्ये दाखल झाले आणि प्रत्येक षटकारासाठी प्रशांत गोकुळदास मात्र यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचा पारितोषिक राजूला आलाय. राहुल चौधरी यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर नक्कीच धावसंख्या झाली आहे ती धावपलकावर. एकंदरीत आमचे गुणलेखक रोहन पवार आम्हाला सांगतात की 50 धावा धावपलकावर झाल्या आहेत. पुन्हा एकदा जयेश ढुकले लेफ्ट आर्म ऑलराऊंड द विकेटनं राजूसाठी. इथे पाहिलं तर खोलवर टप्प्यात चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह केला. इथे मात्र धावाची संधी, परंतु एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 51 या आकड्यावर. सुरुवातीला उल्हासमूर्ती पाय संघाचं पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 4 गडी बाद झाले होते. एक चांगल्या प्रकारे कमबॅक केलं होतं टीम जरी मरीस्पोर्ट पायनं, परंतु पवन आणि मनीषने अफलातून बॅटिंग केली आहे आणि कुठेतरी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न राहिला होता या 2 फलंदाजांचा.
पुन्हा एकदा जयेश ढुकले लेफ्ट आर्म अराउंड विकेटनं पवन पाटील साठी या मॅचमध्ये बॉलिंग टाकताना जयेश ढुकले एक अनुभवी गोलंदाज, परंतु या अनुभवी गोलंदाजावर देखील आक्रमण केलंय फलंदाजानं. इथे देखील खोलवर टाकणारा चेंडू होता, सरळ बॅटनं स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने केलं चेंडू इनटू द गॅप, चेंडूमध्ये ट्रॅव्हल झालाय अगदी 4 धावांसाठी सुरेख फटका फलंदाज पवन पाटीलच्या बॅटमधून. यानंतर होणारा सामना कानेस्पोर्ट पाय विरुद्ध वाघरालपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यानंतर आपण जर पाहिलं तर वाघरालपाडा आणि कानेस्पोर्ट पाय दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती असेल टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. काय जबरदस्त आयोजन केलं मित्रांनो. आपण पाहतोय बिग डॅडी ग्रुप आहे आयोजित बड्डे बार रेयान चषक 2022चे आयोजन केले. बिग डॅडी ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहतोय कामन विभागातून बिग डॅडी ग्रुपचे सर्व आपण जर पाहिलं तर प्रवीण गुप्ता या ठिकाणी आपण त्यांना मंचावर पाहतोय. तसेच माजी उपसरपंच प्रशांत गोकुळदास म्हात्रे, तसेच आदरणीय सन्माननीय नवीदजी भोईर, आदरणीय सन्माननीय राजा राठोड, प्रवेश देवळीकर, शाहिदभाई अन्सारी, नीतू भगत, हरीश देवळीकर, विश्वनाथ खारखंडी आणि महेश शिकारी सर्व पाहुण्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वं आणि शेवटचं षटक यज्ञेश बॉलिंग ट्रॅकवर दाखल झालाय राईट आर्म ओव्हर द विकेटनं राजूसाठी. इथं पाहिलं तर चेंडूला मात्र खेळून काढलंय गली एरियामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं खराब क्षेत्ररक्षण केलंय आणि चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. एक कलात्मक क्रिकेट पाहायला मिळाला राजूच्या माध्यमातून. थँक्यू डूजे. या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 59 या आकड्यावर. एक चौकार आला होता, कलात्मक क्रिकेट पाहायला मिळाला. फक्त चेंडूला ढकललं होतं गली एरियामधून, चेंडू मात्र थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी गेला होता. पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर अराउंड लेग त्रिफलाचित फुलटॉस चेंडू होता आणि अगदी यष्टा दाखवल्या होत्या आणि यज्ञेशनं काय भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय आणि त्रिफलाचितच्या स्वरूपात आणखीन एक धक्का टीम उल्हासमध्ये पाहिला. तर नक्कीच धावसंख्या झाली आहे ती 59 धावसंख्या. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. एक चांगली धावसंख्या उभारली आहे 5 षटकामध्ये टीम उल्हासमोठी पायन या मॅचमध्ये खेळताना. कारण जरीमरी स्पोर्ट पाय संघ एक चांगला संघ आहे, त्यांची गोलंदाजी चांगली आहे, परंतु या मॅचमध्ये खराब राहिली आहे गोलंदाजी. पुन्हा एकदा यज्ञेश मुकादम राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे देखील पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टम्पच्या बाहेर जाणार चेंडू होता. इट्स अ वाईट. पंच आम्हाला दर्शवतात की हा वाईट बॉल आहे आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 60 या आकड्यावर. पुन्हा एकदा यज्ञेश मुकादम राईट आर्म ओव्हर द विकेटनं प्रसाद शिकारीसाठी. इथे देखील पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आणि फलंदाज प्रसाद शिकारी बॅक टू द पेव्हिलियन. आणखीन एक धक्का मुलांमध्ये पाहिला. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. एकंदरीत पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारे धावसंख्या उभारली आहे टीम उल्हासमोठी पाय संघानं. आणि जरीमरी स्पोर्ट पाय संघाने या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, कारण मोठा फटका आला नाही आहे या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर चौकार आला, तदनंतर यज्ञेशने खूप चांगलं कमबॅक केलं या मॅचमध्ये बॉलिंग करत असताना. पुन्हा एकदा यज्ञेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यज्ञेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं.
इथे पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा अभाव होता. एक भन्नाट वेगानं चेंडू टाकला होता, वेग भरपूर होता या चेंडूवर आणि वेगामध्ये बीट केले फलंदाज तारकेशला. खूप चांगली गोलंदाजी केली यज्ञेशनं. आणि इथे तर पाहिलं तर पवनला स्ट्राईक मिळत नाही आहे. मागच्या षटकामध्ये पवननी चांगली फटकेबाजी केली होती, तदनंतर पवनला स्ट्राईक मिळालीच नाही आहे. आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली यज्ञेशनं. वेग भन्नाट पाहायला मिळाला यज्ञेशच्या माध्यमातून, कारण गुडलँड स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडा राईज झाला होता ना, अगदी बीट केला होता फलंदाजाला. पुन्हा एकदा यज्ञेश इथे पाहिलं तर बॅकफुटला जाऊन मात्र खेळले गेले ते कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 61 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यज्ञेश मुकादम राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. इथे पाहिलं तर विकेट घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम पटका. यावेळेस मात्र शेवटच्या चेंडूवर पवन पाटील बाद होतोय आणि या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी टॉस केला जातोय. कानेसफोड पाये विरुद्ध वागराल पाडा या दोन संघामध्ये टॉस केला जातोय. तर नक्कीच या ठिकाणी बड्डेबार रेयांशाचे वडील नवीदजी भोईर मात्र या स्पर्धेतून रजा घेतात या ठिकाणी आले होते आणि उद्घाटन सोहळा त्यांच्या शुभ हस्ते पार पडला होता. तसेच राजाजी राठोड हे देखील रजा घेतात. तर देखील त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आपण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. नक्कीच आपण जर पाहिलं तर नवीदजी भोईर आपण पाहतोय. बड्डे रेयांश यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ही क्रीडा स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. तर या ठिकाणी टॉस केला जातो. नक्कीच व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय सन्माननीय प्रवीणजी गुप्ता साहेब आपणास विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे, कारण बिग डॅडी ग्रुपचे ते सर्वेसर्वा आहेत आणि कामन गावातील एक प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय आदरणीय प्रवीणजी गुप्ता साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. तर त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातो आणि जर आपण टॉस बॉक्स जर पाहिला तर आदरणीय सन्माननीय प्रवीणजी गुप्ता यांच्या नावानंच या ठिकाणी टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. तर टॉस जिंकलाय कानेस्फोट पाय संघानं. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय अतिथीने विनंती असेल आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर नक्कीच चैतन्य आपण टॉस जिंकलाय. 5 षटकांचा सामना असेल. एकंदरीत काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करत असताना वागरालपाडा संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण एक बल्लाढ्य संघ आहे. सातत्यानं या मैदानावर त्यांची कामगिरी चांगली राहिली होती. त्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावा. तर नक्कीच असे कोणते गोलंदाज आहेत त्यांना तुम्ही युटिलाइज करणार आहात या मॅचमध्ये, कारण घरच्या मैदानावर खेळताना अनुभव देखील या मैदानात जास्त आहे आणि तुम्ही या अनुभवाच्या जोरावर कोणत्या गोलंदाजाचा वापर करणार आहात? जितू आहे, अभि आहे, आकाश आहे, वेदांत आहे. तर या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये तुमची पूर्ण टीम असेल खेळताना दिसेल आपल्याला? हो. तर नक्कीच हार्दिक शुभेच्छा तुमच्या टीमला. तर नक्कीच वागरालपाडा संघ या ठिकाणी आपण टॉस हारलात, प्रथम फलंदाजी करायची आहे. किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 70 धावा. तर नक्कीच या मैदानावर तुम्ही सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता, चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे. हा मैदान तुमच्यासाठी लकी आहे, परंतु पारितोषिक नाही मिळालं. तर कानाईस्पोर्ट पाये संघासमोर तुमची कशी रणनीती असेल आणि कसं त्यांना रोखाल? आज त्यांच्यासमोर तर आम्हाला जितण्याचा आमचा पूर्ण याचा प्रयत्न असेल आणि 60 ते 70 धावा मारले तर आमच्याकडे गोलंदाजी चांगली आहे, तर आम्ही जितण्याचा प्रयत्न करू.
आयोजन कसं वाटतंय, कारण तुम्ही जर पाहिलं तर कान्हा स्पोर्ट पाये याचं घरचं मैदान आहे, या मैदानावर खेळतोय आपण, तर एकंदरीत आयोजन कसं वाटतं, कारण बिग डॅडी ग्रुप पाये आयोजित बड्डे बॉय रेयान चषक 2022 आपण पाहतोय, हे आयोजन कसं केलं आहे? पहिले 2 मॅचेस झाल्या त्यापेक्षा तर हे आयोजन एकदम चांगलं आहे. आजचं आयोजन एकदम चांगलं आहे त्यापेक्षा. तर नक्कीच हार्दिक स्वागत. टॉस जिंकला या ठिकाणी कान्हा स्पोर्ट पाये संघानं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे आणि वागराळपाडा संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर उल्हासमूर्ती पाये संघानं गुणतालिकेवरती 61 धावा लावल्या होत्या आणि 62 धावांचं आव्हान ठेवलं आहे टीम जरीमरी स्पोर्ट पाये संघासमोर या मॅचमध्ये. मित्रांनो, आपण पाहतोय बिग डॅडी ग्रुप पाये आयोजित बड्डे बॉय रेयान चषक 2022 हे भव्य दिव्याचं आयोजन. या क्रीडा स्पर्धेतील हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना. एका बाजूला पाहिलं तर जरीमरी स्पोर्ट पाये संघ आपण पाहतोय, तर एका बाजूला उल्हासमूर्ती पाये या दोन संघामध्ये हा सामना आपण पाहतोय. कारण नुकताच आपण जर पाहिलं तर प्रमुख अतिथी या ठिकाणी दाखल झाले होते, सन्माननीय आदरणीय नवीद भुईर तसेच राजा राठोड हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. तसेच जर पाहिलं तर बिग डॅडी ग्रुप कामन, बिग डॅडी 47 ग्रुपचे कामनचे सर्वेसर्वा प्रवीण गुप्ता हे देखील उपस्थित आहेत. तसेच माजी उपसरपंच प्रशांत गोकुळदास म्हात्रे, शाहिदभाई अन्सारी, कामन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आणि कामन गावातील प्रसिद्ध उद्योगपती प्रवेश देवळीकर, आपण पाहतोय पाये गावातील एक प्रसिद्ध उद्योगपती नीतू भगत, हरीश देवळीकर, विश्वनाथ खारखंडी, महेश शिकारी, सर्व अतिथींचं आम्ही पुन्हा एकदा या क्रीडा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर सामन्याला सुरुवात होते, पंच आम्हाला इशारा करतील की सामना सुरू होतोय. षटक क्रमांक पहिला ललित देवळीकर बॉलिंग ट्रॅकवर आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाहिलं तर उत्कर्ष आणि प्रवीण गवारी हे दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. कारण 62 धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे टीम जरीमरी स्पोर्ट पाये संघासमोर या मॅचमध्ये खेळताना. पुन्हा एकदा गोलंदाज ललित देवळीकर राईट ओव्हर द विकेटनं. इथे पाहिलं तर पहिला चेंडू होता, जर ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू पंचांनी वाईट बॉल घोषित केला आहे. अवांतरच्या स्वरूपाने या ठिकाणी धावफलकाचं खातं उघडलं जात आहे. अगदी पाहिलं ना तर हा ऑफस्टमच्या बाहेर चेंडू होता आणि जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, कारण शरीरापासून चेंडू दूर ठेवला होता ललितनं. पुन्हा एकदा ललित देवळीकर राईट ओव्हर द विकेटनं. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी वेग भन्नाट होता. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू टाकलाय, चांगल्या प्रकारे चेंडू टाकला होता आणि अगदी उत्कर्ष पूर्णपणे बीट झालेत. एक चांगल्या चेंडूची समाप्ती केली ललितनं या ओव्हरमध्ये, कारण वाईट बॉल टाकला. तदनंतर एक वेगवान चेंडू ललितच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ललित देवळीकर. इथे पाहिलं तर कव्हरच्या डोक्यावरून चांगला फटका सजवलाय, टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी 4 धावांसाठी सुरेख फटका फलंदाज उत्कर्षच्या बॅटमधून आलाय. काय जबरदस्त फटका होता, इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून. अगदी चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झाला होता. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका फलंदाज उत्कर्षच्या बॅटमधून आलाय आणि या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 5 या आकड्यावर. इथे पाहिलं तर अनपेक्षितपणे उचली घेतली चेंडूनं. एक खूप चांगला चेंडू होता, भन्नाट वेग होता, कारण कमबॅक केलाय. चौकार मारल्यानंतर लाजवाब कमबॅक केलाय. खूप चांगल्या प्रकारे कमबॅक. इथे पाहिलं तर फुलटा चेंडू होता आणि इथे मात्र परिपूर्ण बीट झालेत. आणि इथे जर पाहिलं तर तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. आणि पंच आम्हाला इशारा करतील की बाईच्या स्वरूपात 2 धावा मिळतात, कारण फुलटा चेंडू होता, यष्टिरक्षकानं चूक केली आणि अगदी 2 धावा पळून काढल्या. आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 7 या आकड्यावर. चांगला चेंडू टाकला होता, परंतु यष्टिरक्षक समीर देवळीकर चुकी करतोय आणि तत्पूर्वी 2 धावा टीम जरीमरी स्पोर्ट पायेला. पुन्हा एकदा ललित देवळीकर. इथे देखील चांगला चेंडू आहे, लाईन चांगली आहे, लाईन चांगली आहे, चांगली गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्यात चेंडू होता, उत्कर्षला काही समजत नाहीये. परिपूर्ण बीट झालेत उत्कर्ष आणि चांगल्या प्रकारे चेंडू टाकला गेलाय ललितच्या माध्यमातून. अफलातून गोलंदाजी करतोय ललित देवळीकर, कारण चौकार मारला तदनंतर लाजवाब कमबॅक करतोय.
इथे देखील पाहिलं तर खाली राहिला होता चेंडू, अफलातून गोलंदाजी, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 62 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना जरी मरीस्फोट पाय संघाची धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 7 धावा. काय जबरदस्त षटक हातलंय, कारण या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना, एक चांगला फटका उत्कर्षच्या बाट मधून आला, तदनंतर सातत्याने निर्धाव चेंडू टाकलेत ललितनं, इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय आणि पूर्णपणे कमबॅक केलं या मॅचमध्ये टीम उल्हास मोठी पायनं. पुन्हा एकदा गोलंदाज षटक क्रमांक दुसरा पप्प्या पाटील आलाय, कारण पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी ललितनं केली आहे, खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केली या मॅचमध्ये खेळताना. अगदी पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्यात ललितनं आणि खूप चांगल्या पद्धतीने निर्धाव चेंडू टाकले त्या मॅचमध्ये खेळताना आणि खूप जास्त इम्प्रेसिव्ह कामगिरी केली ललितनं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पप्प्या पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे देखील फटका चांगला आहे आणि चेंडू जातोय स्टँड अँड डिलिव्हर. 7 धावांसाठी षटकार प्रवीण गवारीच्या बाट मधून आलाय. अगदी पाहिलं तर स्लॉट मध्ये चेंडू दिला होता आणि चेंडूला मात्र खेळले होते समोरच्या दिशेने, स्टँड अँड डिलिव्हर खडे आणि चेंडूला पाठवलाय. अगदी 7 धावांसाठी षटकार, खूप चांगला फटका फलंदाजा प्रवीणच्या बाट मधून आलाय. पुन्हा एकदा पप्प्या पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे पाहिलं फुलटा चेंडू बॅक टू बॅक दुसरा उडवलाय, खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय आणि यावेळी जर पाहिलं तर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार जातोय आणि या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती गुण तालिकेवरती 19 या आकड्यावर. माझी एक वीरा आईनं मला लंडन दाखविला, माझी एक वीरा आईनं मला जगानं फिरविला. माझी एक वीरा आईनं मला लंडन दाखविला, माझी एक वीरा आईनं मला जगानं फिरविला. काय जबरदस्त फटकेबाजी करतोय प्रवीण गवारी, बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बाट मधून येतात. पप्प्यावर आक्रमण केलंय आणि चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज पप्प्या पाटील. या ठिकाणी जर पाहिलं तर पंच चंदन देवलीकर आम्हाला डेड बॉल घोषित करतात, कारण गोलंदाजी करत असताना अडचण निर्माण झाली होती गोलंदाजाला. पुन्हा एकदा पप्प्या पाटील राईट आर्म अराउंड विकेटनं. इथे देखील लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत ललित देवलीकर, कोणत्या प्रकारे चुकी करत नाही आणि प्रवीण गवारी बॅक टू द पविलियन. पहिला धक्का बसतो टीम ललित पाहिला. तर नक्की चांगली फलंदाजी करत होता प्रवीण गवारी. यावेळेस जर पाहिलं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ललितचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी केली होती आणि तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण देखील त्यांनी केली आहे या चेंडूवर. आणि प्रवीण गवारीचा एक चांगला झेल कंप्लीट केला आहे आणि एक मोठा धक्का बसलाय टीम जरी मरीस्फोट पाहिला या मॅचमध्ये खेळताना. त्यांना की चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय उल्हासमूर्ती पाय संघानं, कारण प्रथम फलंदाजी करत असताना गुणतालिकेवरती 61 धावा जोडल्या होत्या. तब्बल 62 धावांचं आव्हान 62 धावांचं आव्हान ठेवलं होतं जरी मरीस्फोट पाय संघासमोर खेळताना. पुन्हा एकदा गोलंदाज तयार पप्प्या पाटील. इथे देखील खोलवर टप्प्याला चेंडू होतं. यावेळेस देखील मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, मिड ऑफ क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येईल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या ठिकाणी जर पाहिलं तर नो मॅन लँडमध्ये चेंडू पडला होता आणि अगदी 2 धावा पलून काढल्यात फलंदाज उत्कर्षनं. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 21 या आकड्यावर.
जर पाहिलं तर चांगला चेंडू होता आणि या ठिकाणी फलंदाज उत्कर्ष बाद झाला आहे. बॅटची एज लागली आणि चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय पप्प्यानं आणि फलंदाज उत्कर्ष बॅक टू द पेव्हिलियन. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. तर नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर उत्कर्ष सारखा एक चांगला फलंदाज बाद झालाय जरी मरी स्पोर्ट पाय संघाचा. बॅटची एज लागली होती. पप्प्यानं कमबॅक केलाय कारण सुरुवातीच्या 2 चेंडूवर षटकार लागले. त्यानंतर चांगल्या प्रकारे कमबॅक करत असताना पप्प्या पाटील गोलंदाज. पुन्हा एकदा पप्प्या पाटील राईट आर्म राऊंड विकेटनं फलंदाज नवीन आपण जर पाहिलं तर मैदानामध्ये यज्ञेश आलाय. यावेळेस जर पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू एंड टू द गॅप ट्रॅव्हल झालाय. चेंडू मात्र जातोय 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आणि या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती. खरोखर एकापेक्षा एक हाय धुरंधर. जोश मैदानी दिसतंय खरोखर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. मामा भांजाच्या टीमचं नाव हाय हाय सगळ्यात वर. थँक्यू तुझे. या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावर. एकंदरीत पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 62 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना टीम जरी मरी स्पोर्ट पायची धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 25 धावा. आता मात्र येणाऱ्या 3 षटकामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. तर नक्कीच मित्रांनो आपण जर सॉन्ग ऐकला प्रवीण गुप्ता आपण कामन इथून पाहतोय. उद्योगपती प्रसिद्ध उद्योगपती कामन प्रीमियर लीगमध्ये त्यांचा संघ होता. बिग डॅडी 47 हा संघ होता परंतु मामा भांजे हा संघ देखील त्यांचाच होता आणि त्या संघानं कामन प्रीमियर लीगचं विजेतेपद पटकावलं होतं आणि त्या संघाचं गुणगान गाणारं संगीत वादन या ठिकाणी केलं होतं DJ तेजनं. कारण आपण पाहतोय सर्व अतिथी पाहतोय. तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये विकी रायकर कानास्पोर्ट पायचे एक जबरदस्त खेळाडू यांचा वाढदिवस आहे. तर या स्पर्धेच्या माध्यमातून विकी तुला वाढदिवसाच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा देतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 30 पुन्हा एकदा ललित देवलीकर आलाय. कारण पहिल्या षटकामध्ये ललितनं 7 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवला ललितवर. पुन्हा एकदा गोलंदाज ललित देवलीकर राईट आर्म अराउंड विकेटनं. इथे देखील फुलटा चेंडू होता. यावेळेस जर पाहिला तर मिड ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक नाही आहे. लॉंग ऑफ वरून शतरक्षक येईल. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट करेल उमेश मुकादम हा फलंदाज. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावर. कारण फुलटो चेंडू होता. या चेंडूला हवा तसा फायदा घेता आला नव्हता उमेश मुकादमला आणि अगदी पहिल्या चेंडूवर एक धाव कंप्लीट केली या फलंदाजानं. पुन्हा एकदा ललित देवलीकर राईट आर्म ओव्हर द विकेट नाव. यज्ञेश मुकादम साडी. इथे देखील पाहिलं तर बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. भन्नाट वेग होता. अचूक टप्पा अचूक गती आणि अचूक दिशा मेंटेन केली या चेंडूवर आणि अगदी भन्नाट वेगानं चेंडू टाकलाय ललित देवलीकरनं. खूप चांगली गोलंदाजी केली आहे आणि कुठेतरी जरी मरी स्पोर्ट पाय संघाला विचार करावा लागेल आणि चांगली फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा इथे पाहिलं तर यावेळेस मध्ये चेंडूला पूल केलाय पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी 6 धावांसाठी यज्ञेश मुकादम याच्या बाटमधून हा षटकार आलाय. सावन महिना तुला याद
थँक्यू डीजे. या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावर. एक जबरदस्त फटका आला होता यज्ञेशच्या बाटमधून खेळताना. अगदी पाहिलं तर चेंडूला फूल केला आणि पाठवलं होतं. जर विकेट हॅट्रिक घेतली तर प्रशांत गोकुलास मात्र माझी उपसरपंच याच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक टीम उल्हासमोठी पायासाठी. पुन्हा एकदा ललित इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू टाकलाय. चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय आता मात्र ललितनं, कारण षटकार मारला होता मागच्या चेंडूवर आणि यावेळेस मात्र निर्धाव चेंडू टाकलाय. एक अफलातून गोलंदाजी करतोय गोलंदाज ललित देवळीकर या मॅचमध्ये, कारण षटकार मारल्यानंतर कमबॅक करणं खूप महत्त्वाचं होतं ललितला. पुन्हा एकदा ललित देवळीकर इथे देखील ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आणि एक जबरदस्त चेंडू आणि पंच या ठिकाणी फलंदाज यज्ञेशला बाद करतात, कारण बॅटची एज लागली आहे आणि आणखीन एक धक्का टीम जरीमरी स्पोर्ट पाहायला बसतोय. तर नक्कीच एकंदरीत पाहिलं तर नक्कीच अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. ललित देवलीकर चांगली गोलंदाजी करतोय, कारण षटकार मारला त्यानंतर ललित व दडपण जाणवलं नाही आहे, कारण त्यानंतर त्याने चांगला कमबॅक केला या मॅचमध्ये. सातत्यानं गडी बाद केलेत खेळताना. पुन्हा एकदा गोलंदाज ललित देवलीकर आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट ना नितीन मस्तानसाठी एक चांगला फलंदाज जरीमरी स्पोर्ट पाहायचा. इथे देखील समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. आपण जर पाहिलं तर ललित देवळीकर स्वतः गेले होते चेंडूवर तत्पूर्वी, मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर खराब क्रिकेट. कारण तिथे एक धाव होती, तिथे मात्र 2 धावा पळून काढल्या गेल्यात. इथे मात्र कारण जास्त आत्मविश्वास ललितला होता, कारण त्यांनी षटक चांगलं कंप्लीट केलं म्हणून त्याने डायरेक्ट हिट केला आणि एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये झालंय. त्या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 34 या आकड्यावर. तर येणारे 12 चेंडूमध्ये मात्र आता जर इक्वेशन जर पाहिलं ना तर चांगली फटकेबाजी करावी लागेल टीम जरीमरी स्पोर्ट पाहायला हा सामना जिंकण्यासाठी, कारण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या झाली आहे आतापर्यंत गुणतालिकेवरती 34 धावा झालेल्या आहेत आणि 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे प्रति षटकामध्ये 14 धावा कराव्या लागतील. सामना स्टील ऑन आहे. इथे मात्र दोन्ही बाजूनी सामना झुकला आहे, परंतु या षटकामध्ये जर चांगली फटकेबाजी झाली आणि चांगले शॉट्स आले, चांगल्या धावा आल्या तर नक्की कमबॅक करताना दिसेल टीम जरीमरी स्पोर्ट पाय संघ. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये जर पाहिलं तर उमेश मुकादम सारखा एक अनुभवी फलंदाज आहे आणि त्याच्यासोबत नितीन मस्तान हा फलंदाज आपण पाहतोय. या 2 फलंदाजांना जबाबदारीने खेळ करावा लागेल, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल, कारण 12 चेंडू आणि 28 धावा जास्त महाग नाही आहेत. कारण जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मोठा फटका आणि एकेरी दुहेरी धाव घेतली ना तर सहजरीतीनं धावसंख्येचा पाठलाग करता येईल टीम जरीमरी स्पोर्ट पाहायला. परंतु त्या उलट उल्हासपोटी पाय संघाला येणाऱ्या काही चेंडूवर चांगली गोलंदाजी करावी लागेल. मोठे फटके मारण्यापासून फलंदाजांना वंचित ठेवावे लागेल. डॉसही चेंडू टाकावे लागतील आणि विकेटही घ्याव्या लागतील येणाऱ्या चेंडूवर या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर. 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. तर नक्कीच कान्हे स्पोर्ट पाय संघाचे सर्व खेळाडू आपण अभिजित देवळीकर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. षटक क्रमांक 4 खूप निर्धारित षटक असेल, तर या षटकामध्ये जास्त धावा आल्या ना तर जरीमरी स्पोर्ट पाय संघ पूर्णपणे कमबॅक करेल आणि या उलट जर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली तर पूर्णपणे वर्चस्व गाजवेल हा संघ, म्हणजे अर्थातच उल्हासमोठी पाय संघ. 12 चेंडू 28 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज पंकज तांगडी दाखल झाला. राईट आर्म अराउंड द विकेटनं समोर असेल उजव्या हाताचा फलंदाज उमेश मुकादम. अनुभवाचा भंडार आहे या खेळाडूकडे, परंतु तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही आहे. या मैदानावर तुमचा खेळ दाखवावा लागेल. उमेशनं सातत्याने दाखवलाय त्याचा खेळ, परंतु या मॅचमध्ये संघ अडचणीमध्ये सापडला आहे आणि इथे मात्र चांगल्या इनिंगची अपेक्षा असेल टीम जरीमरी स्पोर्ट पाहायला खेळत असताना. पुन्हा एकदा गोलंदाज पंकज तांगडी राईट आर्म अराउंड द विकेटनं. इथं पाहिलं तर हुक करण्याचा प्रयत्न होता आणि अगदी पाहिलं तर
पंच वाईट बॉल घोषित करतात, कारण अनपेक्षितपणे जास्त उसली घेतली होती या चेंडूवर आणि अगदी पाहिलं ना तर उमेशसाठी संधी निर्माण झाली होती, कारण मोठा फटका यायला होता या चेंडूवर. आणि एका धावेनं आमचे गुणलेखक रोहन पवार आम्हाला सांगतात की धावसंख्या झाली आहे ती 35 या आकड्यावर. पुन्हा एकदा पंकज तांगडी राईट आर्म अराउंड विकेटनं इथे देखील हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला इनटू द गॅप. चेंडू मात्र जातोय 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी 4 धावांसाठी चौकार. थँक्यू तुझे. या 4 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 39 या आकड्यावर. सुरुवात तर चांगली केली आहे उमेशनं. अगदी पाहिलं तर पंकजच्या गोलंदाजावर दडपण जाणवतोय, कारण पहिला चेंडू त्यांनी वाईट टाकला आणि इथे देखील पुन्हा तशाच प्रकारे चेंडू टाकलाय. परंतु उमेश मुकादम आहे, अनुभवाचा भंडार आहे, कारण अनेक उन्हाळे पावसाळे या खेळाडूनं पाहिलेत, अनेक क्रिकेटचे मैदान गाजवलेत आणि अनेक स्पर्धा या खेळाडूनं गाजवल्यात. त्या खेळाडूवर विरुद्ध तुम्ही सातत्यानं चुकी करू शकत नाही आहे, कारण पहिल्या चेंडूवर उमेश चुकला होता, परंतु यावेळेस त्याच्या बाटमधून एक अफलातून फटका आला होता आणि 4 धावा अगदी आल्या होत्या. या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या आहेत त्या 39 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सुरेख फटका फलंदाज उमेश मुकादमच्या बॅटमधून. या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 43 या आकड्यावर. पंकज तांगडी खूप महागडी गोलंदाजी करतोय. पंकजचा फॉर्म मात्र दिसत नाहीये, कारण सातत्यानं संघर्ष करतोय तो मैदानावर. अगदी पाहिलं तर त्यानं 2 चेंडूमध्ये 2 चौकार दिलेत आणि उमेशचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा उमेश मुकादम. इथे पुन्हा एकदा स्विच हिट इनटू द गॅप. बॅक टू बॅक तिसरा. 3 चेंडूमध्ये 3 लगातार चौकार लगावतो. या स्पर्धेतील पहिल्यांदा असं घडताना दिसतोय, कारण लगातार 3 चेंडूमध्ये 3 चौकार येतात. आता मात्र इक्वेशन जर पाहिलं ना तर 9 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. उमेश मुकादम त्याचा क्लास दाखवतोय. का मला इतक्या वर्षाचा अनुभव आहे आणि का मी मैदानावर गाजवत असतो हे देखील दाखवत असताना उमेश मुकादम, कारण कलात्मक क्रिकेट खेळलाय तो. अगदी पाहिलं ना तर नजाकत पाहायला मिळाली त्याच्या बॅटमधून. पहिलाच चेंडू त्यांनी जर हुकचा फटका खेळला होता, परंतु तदनंतर सातत्याने स्विच हिट खेळलेत, रिव्हर्सचे फटके खेळलेत. पुन्हा एकदा उमेश मुकादम. एक चांगली गोलंदाजी मात्र करावी लागेल टीम उल्हासमध्ये पाहायला या मॅचमध्ये कमबॅक करत असताना, कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु पंकजनं साफ निराश केलंय, कारण त्यांनी खराब गोलंदाजी केली. आतापर्यंत या षटकामध्ये त्यानं 3 चौकार दिलेत या टीमला. पुन्हा एकदा पंकज तांगडी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे देखील स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र लाईन चांगली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्विच हिट खेळण्यासाठी हा चेंडू योग्य नव्हता आणि एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय पंकज तांगडी हा गोलंदाज. येणारे चेंडू देखील अशाच प्रकारे टाकावे लागतील उमेशच्या विरोधात खेळताना पंकजला, कारण अगदी सातत्याने स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होतो या मॅचमध्ये. पुन्हा एकदा पंकज तांगडी राईट आर्म ओव्हर द विकेटनं. इथे देखील पाहिला तर चांगला चेंडू आहे, लाईन चांगली आहे, चांगल्या प्रकारे कमबॅक करतोय. यावेळेस मात्र कौतुक करावं लागेल पंकजचं, कारण तो दडपण होता ना, तदनंतर मात्र कमबॅक करतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकतोय आणि कुठेतरी उमेश मुकादमला विचार करावा लागेल, कारण धावसंख्या जर पाहिली ना तर गुणतालिकेवरती झाले आहेत. आमचे गुणलेखक रोहन पवार आम्हाला सांगतात की 47 धावा. येणाऱ्या काही चेंडूवर 15 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. यावेळेस पाहिलं तर चेंडूला स्टिअर केलाय, शतरक्षक आहे त्या ठिकाणी. डीपमध्ये एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 49 या आकड्यावर. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. आयोजकांनी मैदानामध्ये पाणी पाठवायचं आहे. काय सामना रंगलाय. असं वाटलं होतं की या मॅचमध्ये पूर्णपणे सामना जरीमरी स्पोर्ट पायाच्या बाजूने जाईल, परंतु पंकजचं कौतुक करावं लागेल, कारण 3 चेंडूमध्ये 3 चौकार, तदनंतर शेवटचे 3 चेंडू अगदी खूप चांगल्या पद्धतीने टाकलेत. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता.
इथे मात्र जबरदस्त सामना पाहायला मिळतोय, कारण पहिला सामना आहे. अगदी पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता होती, परंतु उमेशने चांगली फलंदाजी केली. आणि इक्वेशन जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. तर पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं आम्ही बिग डॅडी ग्रुप आयोजित बड्डेपर रेयान चषक 2022 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. कारण या स्पर्धेतील पहिला सामना एका बाजूला पाहिलं तर उल्हासमूर्ती पाये संघ, तर एका बाजूला जरीमरी स्पोर्ट पाये, या दोन संघामध्ये सामना सुरू आहे. उल्हासमूर्ती पाये संघानं प्रथम फलंदाजी करताना 61 धावा केल्या होत्या आणि 62 धावांचं आव्हान ठेवलं होतं टीम जरीमरी स्पोर्ट पाये संघासमोर. आणि इथे मात्र चांगली सुरुवात मात्र झाली आहे टीम जरीमरी स्पोर्ट पाये संघाची. येणारे 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका पूर्णपणे सामन्यामध्ये कमबॅक करताना दिसेल टीम जरीमरी स्पोर्ट पाये संघ. या उलट येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जर चांगली गोलंदाजी केली ना तर पूर्णपणे वर्चस्व गाजवेल उल्हासमूर्ती पाये संघ. काय सामना रंगलाय, पहिला सामना अगदी जबरदस्त सामना मित्रांनो आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि काय फटका खेळलाय आणि अगदी पाहिलं तर चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी सुरेख फटका फलंदाज नितीन मस्तांच्या बॅटमधून. काय जबरदस्त फटका आलाय, सामन्याला कल्लाटणी देणारा फटका होता. 4 धावा मिळाल्या. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 53 या आकड्यावर. आता मात्र 9 धावांची आवश्यकता आहे. येणारे 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी जरीमरी स्पोर्ट पायेला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वीरू लेफ्ट आर्म अराउंड विकेटना. इथे देखील हाफ ट्रॅकर होता, हाफ ट्रॅकर पवन पाटील आहे तिथे आणि चांगला झेल कंप्लीट केलाय. आणि फलंदाज नितीन मस्तान बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र इक्वेशन जर पाहिलं ना तर 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना. पहिला सामना मित्रांनो आपण पाहतोय, अगदी जबरदस्त सामना. वीरूच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बाजूला जर पाहिलं तर पवन पाटीलनं चांगला झेल कंप्लीट केला आणि फलंदाज नितीन मस्तान बाद झाला. आता मात्र जबाबदारीने खेळावं लागेल फलंदाज उमेश मुकादमला. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका पूर्णपणे कमबॅक करेल टीम जरीमरी स्पोर्ट पाये संघ, परंतु कौतुक करावं लागेल उल्हासमूर्ती पाये संघाचं देखील. चांगली गोलंदाजी केली आणि चांगली फटकेबाजी देखील फलंदाजी करत असताना केली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज वीरू. इथे देखील पाहिलं तर इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे जर पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चांगल्या प्रकारे चेंडू अडवलाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज बाद.
या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 55 या आकड्यावर. आता मात्र 7 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना रंगलाय. अफलातून उमेश मुकादम बाद झालाय. एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालाय धावबाच्या स्वरूपात. चांगली बॅटिंग केली, 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले, परंतु एक निर्णायक क्षणी तो बाद झालाय या मॅचमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज वीरू बॉलिंग ट्रॅकवर, लेफ्ट आर्म अराउंड द विकेटनं. फलंदाज प्रणय मुकादम साडी. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. टीम जरी मरीस्पोर्ट पाहिला इथे देखील पाहिला तर स्लॉट मध्ये चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी राजेशाही थाटामध्ये चेंडू जातोय जातोय जातोय. 7 धावांसाठी सुरेख फटका. आता मात्र पूर्णपणे सामना खुला झालाय. एका धावाची आवश्यकता. 2 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. खराब गोलंदाजी केली वीरूनं. अगदी स्लॉट मध्ये चेंडू दिला होता आणि प्रणय मुकादम त्याचा क्लास दाखवतोय. काय जबरदस्त फटका त्याच्या बॅट मधून आलाय. आता मात्र सामना पूर्णपणे खुला झालाय. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. इथे पाहिलं तर एक नक्कीच या ठिकाणी निर्धाव चेंडू टाकलाय गेलाय. मॅच रंगात आली आहे, रंगात आली आहे. 1 चेंडू मध्ये 1 धावाची आवश्यकता. आणि सामना कंपल्सरी चेस आहे का? तर नक्कीच कंपल्सरी चेस असेल. 1 धाव करावीच लागेल हा सामना जिंकण्यासाठी जरी मरीस्पोर्ट पाहिला. काय मॅच रंगली आहे, अफलातून मॅच. 1 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. एका बाजूला वीरू हा गोलंदाज, एका बाजूला प्रणय मुकादम. 1 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. काय मॅच रंगली आहे. मॅच रंगात 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 आली आहे. अफलातून सामना. नक्कीच जितू देवळीकर कानेस्पोर्ट पाहायचे एक जबरदस्त खेळाडू, परंतु खूप कमी वेळ असतो त्यांना, पण वेळात वेळ काढून ते आज मात्र मॅचसाठी आलेत. तर नक्कीच काय मॅच रंगलाय. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. प्रणय विरुद्ध वीरू असा सामना रंगलाय. काय जबरदस्त सामना. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगलाय. कौतुक करावं लागेल दोन्ही संघाचं, कारण लाजवाब कामगिरी. कारण इथे मात्र एक चूक मात्र कुठेतरी पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल दोन्ही संघांना. 1 धावची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 1 धावची आवश्यकता. पुन्हा एकदा वीरू आपल्या षटकाडी पुढील चेंडू. प्रणय मुकादम साठी 1 चेंडू आणि 1 धावची आवश्यकता. तर नक्कीच पूर्णपणे दबाव दिसतोय दोन्ही संघांवर, कारण 1-1 धाव मित्रांनो असते ना ती खूप कठीण असते. आणि पुन्हा एकदा वीरू आपल्या षटकाडी पुढील चेंडू. यावेळेस पाहिलं तर चेंडूला कट केला, यष्टिरक्षकाने केले चुकी. आणि अशा प्रकारे प्रणय मुकादम सामना जिंकून देतोय जरीवरील पाय संघाला. लाजवाब सामना. यष्टिरक्षकाने केली चुकी आणि चेंडू मात्र गेलाय 1 धावेसाठी आणि सामना जिंकलाय टीम जरी मरीस्पोर्ट पायनं. तर नक्कीच विकी रायकर कानेस्पोर्ट पायचे एक जबरदस्त खेळाडू. तर नक्कीच शाहिदभाई अन्सारी आमच्यापासून रजा घेतात. कामन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला आपला खूप खूप हार्दिक स्वागत आणि आपला आभार देखील. तर नक्कीच या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातोय विकी रायकर यांचा मुख्य मंचावर. प्रशांत गोकुळदास म्हात्रे यांच्याकडून मात्र पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. विकीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कानेस्पोर्ट पाय संघाच्या माध्यमातून आणि प्रशांत गोकुळदास म्हात्रे जे सर्व आहेत कानेस्पोर्ट पायाचे त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विकीला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जातात. तसेच प्रवीण गुप्ता बिग डॅगडी 47 कामन विभागातील सर्व आणि कामन गावातील प्रसिद्ध उद्योगपती प्रवीण गुप्ता यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार केला जातोय. तर नक्कीच विकी याचा वाढदिवस साजरा केला जातोय. या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो विकी रायकर याचा. तर नक्कीच डीजे वादक आपण वाढदिवसाची धून वाजवायची आहे. डीजे वादक नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच
एक अनुभवी खेळाडू वन अँड ओनली उमेश मुकादम या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली बॅटिंग केली उमेश मुकादम येणं. आता